नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण वाळवणाच्या पदार्थामधील अत्यंत साधी, सोपी व चविष्ट अशी रव्याची कुरडई करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तरी ते रवा कुरडई करण्यासाठी 1 वाटी बारीक रवा म्हणजे जवळपास 200 ग्रॅम रवा घेतलेला आहे। हा रवा एका पातेल्यामध्ये घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्याला हा रवा 3 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे व सकाळ संध्याकाळ रव्यामधील पाणी पूर्णपणे निथळून त्यामध्ये परत गरजेपुरतं पाणी घालून परत रवा भिजत ठेवायचा आहे। ही प्रक्रिया 3 दिवस करायची आहे। रवा 3 दिवस भिजल्यानंतर चौथ्या दिवशी इथे रवा कसा भिजला आहे ते चेक करूया। चौथ्या दिवशी आपण रवा कुरडई करणार आहोत। आपल्याला यामधील चीक बाजूला काढून घ्यायचा आहे। तर या पातेल्यामधून एकदम बारीक धार लावून हे पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया। इथे आपण 3 दिवस रवा भिजत ठेवलेला असल्यामुळे व त्यातील पाणी बदललं असल्यामुळे चीक एकदम पांढरा शुभ्र तयार झालेला आहे व या चिकाला किंचितसा आंबटपणाही आलेला असल्यामुळे कुरडई खायला अप्रतिम लागते। आता पाणी काढल्यानंतर थोडासा रवा यामध्ये येत आहे। आता इथे थांबून आपल्याला हा चीक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तरी ते एकदम मस्त असा चीक एकदम घट्टसर तयार झालेला आहे। चीक चांगला मिक्स केल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया। कुठल्याही एखाद्या भांड्यामध्ये हा चीक काढून घ्यायचा आहे व त्याच भांड्याने आपल्याला पाणीही वापरायचं आहे, त्यामुळे चीक नेहमी मोजूनच घ्यायचा असतो। तरी ते 1 वाटी चीक तयार झालेला आहे। ज्या वाटीने 1 वाटी चीक घेतलेला आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी कढईमध्ये घालून घेऊया व कढई गॅसवरती ठेवून पाण्यालाही उकळी आल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। पाण्यालाही कडकडून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे व एका हाताने बारीक धार लावून हा चीक या पाण्यामध्ये सोडून घ्यायचा आहे। सर्व चीक सोडल्यानंतर विकच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं हाटून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। गव्हाच्या कुरडईपेक्षा रवा कुरडई करायला एकदम साधी सोपी असते व खायलाही तितकीच छान लागते। हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर असं वाटत असल्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता पाणी चांगलं मिक्स केल्यानंतर विक्सने हा चीक हाटायला अवघड जात होतं, म्हणून मी एका रवीने हा चीक चांगला हाटून घेत आहे। हा रव्याचा चीक पाहिल्याच तुम्हाला अंदाज आलेला असेल की आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र अशा होणार आहेत। हे मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे व प्रत्येक 2 मिनिटांनंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण अजूनही किंचितसं चिकट असं वाटत असल्यामुळे परत 2 मिनिटांसाठी एक वाफ येऊ देण्यासाठी असंच गॅसवरती ठेवून देऊया। 2 मिनिटांनंतर हे मिश्रण शिजलं आहे की नाही ते चेक करूया। तर हे मिश्रण हाताला अजिबातही चिकटत नाही, म्हणजेच हे कुरडयांचं मिश्रण चांगलं शिजलं गेलेलं आहे असे समजावे। हे मिश्रण एकदम गरम असतानाच कुरडया करून घेऊया। त्यासाठी इथे एक शेवगा घेतलेला आहे, त्यामध्ये कुरडईची होल असलेली चकतीही घालून घेतलेली आहे। त्यामध्ये यातील थोडंसं मिश्रण भरून उन्हामध्ये एक पॉलिथिनची शीट अंतरलेली आहे, त्यावरती कुरडया घालून घेऊया। तर शेवगाचा गोलाकार फिरवून 2 ते 3 वेळे होतील अशा पद्धतीने कुरडई घालून घेऊया। या कुरडया करण्यासाठी मला एकूण 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकते। हे मिश्रण गरम असतानाच कुरडया घालून घ्यायच्या आहेत, म्हणजे कुरडया करायला अजिबातही जाचणार नाहीत व कढईला जी काही करपी बाजू चिकटलेली असेल ती यामध्ये अजिबातही मिक्स होऊ द्यायची नाही। तरी ते सर्व कुरडया करून झालेल्या आहेत। यातील एक कुरडई 5 मिनिटांनंतर आपण उचलून पाहूया। तर या कुरडईचा अजिबातही वेल तुटत नाही, म्हणजे आपली कुरडई चांगली तयार झालेली आहे असे समजावे। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडया चांगल्या सुकवून घेतल्यानंतर
यातील थोड्याशा कुरडया तळून पाहूयात. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झालेल्या आहेत. यातील एकही कुरडई अजिबातही तुटलेली नाही किंवा तिचा वेलही सुटलेला नाही. कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक कुरडई सोडून घेऊया. तर ही कुरडई तेलामध्ये सोडल्या दुपटी तिपटीने फुललेली आहे व याचा कलरही एकदम दुधासारखा पांढरा शुभ्र दिसत आहे. या रव्याच्या कुरडया 100% गव्हाच्या कुरडयासारख्या जरी लागत नसल्या तरी त्यांना स्वतःची एक खास चव असते. इथे मी एक गव्हाची कुरडई तुम्हाला तळून दाखवते व तुम्हाला कळू शकेल की गव्हाच्या कुरडईमध्ये व रव्याच्या कुरडईमध्ये काहीही फरक दिसत नाही. तर इथे आपण काही कुरडया तळून घेतलेल्या आहेत. यातील एक कुरडई मी तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रव्याच्या कुरडया करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.